जय हरी. एकादश स्कंध भाग 42 तिसरा अध्याय आपण पाहतोय. यात आपण मायेचं लक्षण पाहतोय. तर माया जी नाही तिला आपण खरं मानतो, ती माया. आता जीवपणाची मर्यादा ओलांडून जीव परमात्म स्वरूपात विलीन झाला म्हणजे त्याचा अनुभव स्वरूपा इतका विशाल बनतो. अर्थात मानवी बुद्धीनं पुष्कळ मजल मारून ठरवलेले सिद्धांत तिथे लटके पडतात, म्हणजे खोटे होतात. कारण जीव हा मर्यादित आणि संकुचित विचार करणारा असतो. पण हा जेव्हा परमात्म्य स्वरूपामध्ये विलीन होतो तेव्हा तो इतका ब्रॉड होतो, इतका विशाल होतो की मग हे बुद्धीने जे जे काय केलेलं होतं ते सगळे सिद्धांत खोटे पडतात. आणि या दृष्टीनं ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या भूमिकेमध्ये मायेला स्थान नाहीच. हे सगळं जरी खरं असलं तरी तो अनुभव समजावून देण्यासाठी अखेर मानवी भूमिकेवरच यावं लागतं. मानवी भूमिकेमध्ये प्रत्यक्ष दिसणाऱ्या अफाट विश्वाचा शुद्ध परमात्म स्वरूपाशी संबंध दाखवणं अवश्य असतं. म्हणून वेदांतामध्ये मायेची लक्षणं सांगावी लागतात. आता हे आपण सर्वसामान्य आहोत. आपण स्वतःला मुमुक्षू म्हणू किंवा साधक म्हणू, तर आपण मायेबद्दल बोलणं हे म्हणजे खऱ्या अर्थाने खोटं बोलणं आहे. पण जेव्हा संत आम्हाला सांगतात त्यावेळेस मात्र आम्हाला हे पटतं. आता ते कसं, तर सूर्याला अग्नी निर्माण करावा हा संकल्प असतो का? नाही. पण त्याच्याच किरणानं सूर्यकांतापासून जेव्हा अग्नी निर्माण होतो तेव्हा त्याच्या ठिकाणी अग्निसंकल्प असल्यासारखा दिसतो. अगदी त्याचप्रमाणे मायेच्या बाबतीत घडून येतं. मीपणा असल्या वाचून कसलाही संकल्प होऊ शकत नाही. मूळ ब्रह्मस्वरूप पूर्ण निर्विकल्प आहे, कारण तिथे संकल्प करण्यास कसलाही कुणीही मी नाही. पण अशा शुद्ध स्वरूपात जेव्हा शुद्ध मी पण स्फुरतं तेव्हा तिला मूळ माया असं म्हणतात. वस्तुतः नसणारा हा मीपणा म्हणजेच मूळ माया होय. शुद्ध ब्रह्मस्वरूपात मीपणा नाही म्हणून कसलाही संकल्प नाही. तिथे मीपणा निर्माण झाला म्हणजे त्या पोटी परमात्म्याला स्वतःची आठवण होते. मग काय होतं? मग मी मलाच दृष्टीनं पाहावं, मी मलाच गोष्टी सांगाव्या, मी मलाच प्रेमानं भेटावं, मी मलाच अत्यंत प्रिय असल्यानं मी माझ्यामध्येच रममाण व्हावं, मी मलाच बोध करून माझी प्राप्ती करून घ्यावी, मी मलाच आलिंगन द्यावं, मी माझाच उपभोग घ्यावा, मी मलाच मिळून जावं, मी मलाच स्वामी सेवक भावानं पाहावं. म्हणजे या इथे जो मी आहे ना त्यामध्ये स्वामीही मीच आहे आणि सेवकही मीच आहे. मी स्वतःकडे पाहताना दोन्हीही भावांनी पाहावं असं भगवंताला स्फुरण होऊ लागतं. त्या स्फुरणातून पंचमहाभूत आणि अनेकाकार दृश्य सृष्टी निर्माण होते. मीपणाचं स्फुरण शक्तिरूप असल्यानं उत्पत्ती, स्थिती आणि लय घडवून आणतं. ही स्फुरणरूप माया 3 गुणांनी विभागून त्रैलोक्याची रचना करते. या रचनेमध्ये 4 वर्ण, 4 खाणी, 4 युग, 4 वाणी, 4 पुरुषार्थ आणि 4 मुक्ती यांची मांडणी झाली. तसंच ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान अशी त्रिपुटी निर्माण करून मायेनं कर्म देखील 3 प्रकारचे केले. आता कसे? याचा थोडक्यात विचार असा की मूळचं स्फुरण एकरूप खरं, त्यातून हा अनंत अनेकपणा निर्माण झाला. तरी पण त्या अनेकपणात मूळचं एकपण पूर्णपणे अखंड राहतं, त्याला कधीच धक्का लागत नाही. विश्वातील अंतर्यामी परमात्म्याबद्दल विचार करताना साधकाने
आधी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. एका परमात्म्या वाचून अन्य काही सद्रूपानं अस्तित्वात नसल्यानं जे काही आहे ते सगळं सगळं भगवत स्वरूप असतं. मग इथे मुंगी, मधमाशी, झुरळ, पक्षी, नर, वानर, प्रत्येक गोष्ट अगदी पंचमहाभूतसुद्धा म्हणजे आकाशातलं कोणत्याही गोष्टी, वायू, गंध, ज्या काय आता आपण पंचमहाभूत आपल्याला माहितीच आहे, तर त्याची तत्वही आपल्याला 25 तत्व माहिती आहेत. मग हे सगळं जे काय आहे ते सगळं भगवत स्वरूपच आहे. परंतु परमात्मा अत्यंत सूक्ष्म, अदृश्य आणि अनंत आहे. त्याच्यातूनच आपल्या इंद्रियांना अनुभवास येणारी जड, दृश्य आणि स्थलकालानं बांधलेली सृष्टी निर्माण झाली. हे दृश्य विश्व देखील परमात्म्य स्वरूपच आहे असा अनुभव देहबुद्धीला येऊ शकत नाही. म्हणून सगळ्या दृश्य वस्तूंमध्ये परमात्मा अंतर्यामी रूपानं भरून राहिला आहे असं म्हणण्याची पद्धत आहे. आता हा देह म्हणजे काय आहे? देह देवाचे मंदिर. हा कसा आहे? आतमध्ये आत्मा आहे आणि बाहेर जो आहे तो परमात्मा आहे. यासाठी नाथ महाराज इथे आपल्याला एक उदाहरण देऊन समजून देतात की कुंभार जी जी मडकी करतो त्यांच्यात आकाश आपोआपच असतं. त्याचप्रमाणे पंचमहाभूत, सगळी दृश्य वस्तू आणि सगळे जिवंत प्राणी यांच्या अंतर्यामी परमात्मा सदा भरलेला असतो. यालाच अनुलक्षून एकाकी न रमते, अर्थातच एकटेपणात करमत नाही, या श्रुतीनं भगवंताच्या ठिकाणी द्वैताची स्फूर्ती झाली असं उपनिषदात सांगितलं. भगवंताचं मूळचं एक पण न मोडता ही दृश्य पंचमहाभूतात्मक सृष्टी आकारास येण्याची क्रिया म्हणजे माया. पण पंचमहाभूत आणि इतर जीवसृष्टीला प्रकाशित करण्याचं सामर्थ्य ह्या मायेच्या अंगी मात्र नसतं बरं का. ते फक्त चैतन्यमय परमात्म्यापाशीच असतं. म्हणून तो चिद्घन परमात्मा सबंध मायेला प्रकाशित करतो आणि भूतमात्रांमध्ये प्रवेश केल्याप्रमाणे होऊन भूतात्मा बनतो. चैतन्यमय परमात्मा सगळ्या भूतांमध्ये प्रवेश केल्याप्रमाणे भासतो. जड, मूढ आणि अचेतन पंचमहाभूत आणि सजीव प्राणीमात्र निर्माण करून आपापली कर्म करण्यासाठी आपण त्यांच्यात शिरला आणि आपला विभाग करून घेतला असं बोलण्याची रीत आहे. पंचमहाभूत आपापल्या कार्यात तत्पर राहावे म्हणून भगवंतानं 5 रूपांनी त्यांच्यात प्रवेश केला. आता कसा? तर गंध रूपानं त्याने पृथ्वीमध्ये प्रवेश केला. तिच्या अंगी पूर्ण क्षमा उत्पन्न करून प्राणीमात्रांचा भार सहन करण्यास तिला समर्थ केलं. स्वाद किंवा रस, आता हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे आपण पाहतोय. तर स्वाद किंवा रस या रूपानं भगवंतानं जलात प्रवेश केला. पाताळानं राहून जीवनाच्या आधारानं तो प्राण्यांना निरंतर जिवंत ठेवतो आणि तेजामध्ये तोच सद्रूप परमात्मा रूप होऊन राहिला आहे. आता जीवनाचा आधार हा प्राण्यांना निरंतर जिवंत ठेवण्यासाठी या परमात्म्याला पातळ व्हावं लागलं. पातळ पातळ म्हणजे जलरूप, द्रवरूप, या पद्धतीने त्याला त्याचं स्वरूप बदलावं लागलं. आता त्यांनी त्याचं ते स्वरूप बदललं. आधी गंधरूपाने होता, नंतर रसरूपाने आला, आता तेजरूपाने येतोय. तोच सद्रूप परमात्मा तेजामध्ये तोच असतो. डोळ्यातील तेज, जठरातील अग्नीही तोच असतो. म्हणून अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिना देहमाश्रिता प्राणापान समायुक्तम
आता स्पर्श रूपामध्ये येतोय तो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. स्पर्शपणानं त्यानं वायूमध्ये प्रवेश केला, म्हणून प्राण्याच्या आधारानं अनंत जीव वावरतात. शब्दपणानं त्यानं आकाशात प्रवेश केला, म्हणून सगळे प्राणी मात्र अवकाशात वावरतात. पंचमहाभूतात परस्परांमध्ये स्वाभाविक वैर आहे, पण परमात्म्यानं त्यांच्यात प्रवेश केल्यानं ती आपली वैर विसरतात आणि मोठ्या आनंदानं एके ठिकाणी नांदतात. या रीतीनं पंचमहाभूत दृश्यपणाला आली आणि त्यांच्यापासून सजीव प्राण्यांची शरीरं बनली. मग यानंतर विचार येतो तो माया आणि अविद्या. का तर आता देह निर्माण झालेली आहेत ना. मग प्राणी मात्रात जसा जीव वावरतो तसा सबंध विश्वामध्ये शिव वावरतो. जीवास देहबुद्धी तर शिवास आत्मबुद्धी असते. जीव अल्पज्ञ तर शिव सर्वज्ञ असतो. जीव स्थल कालाधीन तर शिव स्थल कालातीत असतो. जीव आपलं सुख बाहेर शोधतो तर शिव आपला आनंद स्वतःमध्येच भोगतो. जीव अविद्येच्या अंमलाखाली भ्रमात वावरतो तर शिव मायेबरोबर विश्वाची लीला करतो. जीव पसारा वाढवून ममत्वानं त्यात गुंतून पडतो तर शिव सगळं करून अकर्तेपणानं राहतो. उपनिषदात सांगितलेलं एका झाडावरील 2 पक्षी ते हेच होत. हे जीवाचं आणि शिवाचं. तर शिवाचं स्वस्वरूप ज्ञान केव्हाही लोपत नाही. मी ब्रह्म आहे हे तो कधी विसरत नाही. पण जीव स्वरूपाला विसरून मी देह आहे या दृढ भावनेनं वागू लागतो आणि फार दुःख भोगतो. जीवाच्या या भ्रमाचं वर्णन नाथ महाराज करतात, ते उद्याच्या भागात पाहूया. जय हरी.